PS स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. वेडी भाग 8. लेखिका प्राची सुळे. आई संध्याकडे बघत होती. तिला संध्याचं वागणं थोडं बदललेलं वाटलं. काहीतरी वेगळं आहे आई विचार करत होती. कथा पुढे सुरू. संध्या फ्रेश होऊन चेंज करून आली. सुदीप अजून आला नव्हता. 7:15 वाजले होते. तुझ्यासाठी थोडा चहा ठेवला आहे, आणून देऊ का बाळा? आईने संध्याला विचारले. असेल तर प्लीज दे ना आई. चालेल, संध्या बोलली. थांब आणते, बोलून आई किचनमध्ये गेली. आई वळली तसं संध्याने हाताची मूठ गच्च तोंडावर दाबून धरले आणि येणारा हुंदका आतल्या आत गिळला. आपल्या आईला त्या डुकराने हा दिवस दाखवलाय, तिला सहन होत नव्हते. आई बाहेर येण्या अगोदर संध्या नॉर्मल होण्याचा प्रयत्न करत होती, पण ती सपशेल अपयशी ठरली. आई चहाचा कप घेऊन आली. संध्याला डोळे पुसताना तिने पाहिलेच. तसंही तिला संध्याचं वागणं थोडं वेगळं वाटलं होतं. ती तिच्याजवळ बसली. काय ग, डोळ्यात काही गेलंय का? दे, मी बघते. आई तिच्या खांद्यावर हात ठेवत बोलली. एका क्षणात धरणाची दारं उघडल्यावर पाण्याचा प्रपात जसा ओसंडून वाहतो तसा संध्याच्या दुःखाचा बांध फुटला. आईला गच्च मिठी मारून ती रडू लागली. आईने तिला रडू दिले. तिच्या पाठीवर थोपटत राहिली. काय झालं बाळा, मला सांग. आईचा प्रेमळ स्वर ऐकून तिला भरून येत होते. आई, बाबांची आठवण येते ग. नेहाचे वडील बरोबर होते खरेदीसाठी. त्यांना पाहून मला सारखी बाबांची आठवण येत होती. आईला काहीतरी सांगणे गरजेचे होते. संध्याने तुर्तास तिच्या नेहा साळुंखे नावाच्या मैत्रिणीचा आधार घेतला होता. हो बाळा, पण जे झालं त्याला कोण थांबवणार? करता करविता तो आहे. त्याच्या मनात जे तेच होणार ना. शांत होतो, रडू नकोस. आई तिला शांत करत होती. अरे काय झाले? संध्या का रडते अशी? दारात उभ्या असलेला सुदीप पायातले बूट काढत बोलला. सुदीपचा आवाज कानावर पडला तसं संध्याचं रक्त तापलं, श्वास फुलला, हाताच्या मुठी आवळल्या गेल्या. वाटलं असं जावं आणि त्याचा गळा आवळावा. अरे बाबांची आठवण येते तिला सारखी. हळवी आहे पोर, रडू येणारच. आईचा स्वर कातर झाला. बाबा, बाबा आला. छोटासा ते सुदीपचा आवाज ऐकून धावत त्याच्याकडे आला. सुदीपने त्याला उचलून घेतले. बाबा, मला चॉकलेट बॉल आणला का? येस बेटा. सुदीप तिच्या हातातल्या बॅगमधून त्याला बॉल आणि चॉकलेट देत बोलला. सतेची कळी खुलली. आई, संध्या, आज ऑफिसमध्ये माझ्या प्रमोशनची अधिकृत घोषणा झाली. उद्या कन्फर्म लेटर हातात मिळेल. आहे की नाही गुड न्यूज? सुदीप दोघींकडे बघत बोलला. खूपच आनंदाची बातमी दिलीस तू. थांब, मी देवासमोर साखर ठेवते, आई म्हणाली व उठली. संध्याने चहा संपवला व आईच्या मागे किचनमध्ये जायला ती उठली. संध्या, सुदीपने तिला हाक मारली. काय, तुला आनंद झाला ना? त्याने विचारले. हो, झाला ना. मग तसं चेहऱ्यावर दिसलं नाही मला. अरे नीचा, माझ्या कुटुंबाचा आनंद हिरावून तू खुश आहेस आणि आमच्याकडून अपेक्षा करतोस? वाटतं हा मिक्सरमधून तुला फिरवून काढावं. ती हा विचार करतच होती की तिला विशालचे शब्द आठवले. तू असं काहीही करू नकोस, वागू नकोस की त्याला संशय येईल. संध्याने चेहऱ्यावरचा राग लगेच गिळून टाकला. कांदा भजी बनवते झटपट आता जेवायला. तुम्हाला आवडतात ना? संध्या हसत बोलली. अगं विचारतेस काय, बनवायला घे. आईने सुदीपच्या हातावर साखर ठेवत बोलली. थँक्स आई, आशीर्वाद द्या. त्याने वाकून आईला नमस्कार केला. मी आलो फ्रेश होऊन, सुदीप म्हणाला व त्याच्या बेडरूममध्ये आला. आत आल्यावर त्याने दार लावून घेतले, बॅग बेडवर टाकली व बसला.
संध्या मला आज वेगळी वाटली. अचानक बाबांची आठवण येण्याचं कारण काय असावं? तो विचार करत होता. चेहरा डोळे कठोर वाटले. परत माझ्याशी नजर लपवत होती. काहीतरी नक्की आहे. सुदीप, असा विचार करत वेळ घालून उपयोग नाही. लवकरात लवकर हे संध्या प्रकरण निकालात काढायला हवे. नाहीतर सगळं उलटं व्हायचं. ते बेसावध आहे तोवर अजून काहीतरी युक्ती करायला हवी. आपले मित्र कशाला आहेत मग? उगाच का त्यांच्यावर बिअर बारमध्ये खर्च करतो? याचसाठी ना? ते काही नाही. हिला वेडी लवकरात लवकर ठरवून माझा आणि माझ्या राधाचा मार्ग मोकळा करायला हवा. तो स्वतःला बजावत होता. सुदीपच्या डोळ्यात कुत्सित भाव आले. स्वतःशी शीळ घालत तो बाथरूममध्ये गेला. सुदीप, तू इतका नीच वागलास याची शिक्षा तुला मिळणारच. पण त्याआधी मी तुझा हिशोब चुकता करणार. माझ्या बाबांचा तू का आणि कशासाठी जीव घेतलास ते मी शोधून काढणारच. संध्या कढईतल्या तापलेल्या तेलाकडे एकटक बघत विचार करत होती. संध्याच्या विचित्र वागण्याचा विचार करत सुदीपची रात्र गेली. सकाळ रोजच्या प्रमाणे उगवली. यंत्रवत संध्याने सगळी कामे केली. सुदीपशी ती जास्त बोललीच नाही. तो कामाला गेला आणि संध्या रिलॅक्स झाली. काय ग, सुदीपशी अबोला धरलायस का? आईने विचारले. नाही ग. का अशी विचारतेस? संध्या बोलली. त्याच्याशी नीट बोलली नाहीस म्हणून वाटलं. आईने तेवढ्यावरच विषय सोडला. आई, तुला माहीत नाही तुझा जावई कसा आहे. तो किती खालच्या पातळीवर उतरला आहे. कळलं तर दुःखाने कोलमडून जाशील. संध्या मनात स्वतःशी बोलत होती. आई, मी आता बाहेर जाते. 1.5-2 तासात येते. ओटा आवरत संध्या बोलली. बाहेर कुठे? अगं मी थांब संध्या. हे बघ, काहीही उत्तर दिलं की चालतं का? आज 3री वेळ आहे तू बाहेर जातेस. एकदा मैत्रिणीला भेटायला, दुसऱ्यांदा तिच्यासोबत शॉपिंगला. अगं पण निदान त्या मैत्रिणीला विश्वासात तरी घ्यायचेस ना? तू नेहाचं नाव सांगून जातेस. पण काल चक्क तिचाच कॉल आला होता तुझ्यासाठी. म्हणाली संध्याला खूप दिवस झालेत भेटली नाही आहे, तेव्हा तिला भेटायचा प्लॅन करते. मला तर तो धक्का होता. मी तिला काहीही बोलले नाही की ती तुलाच भेटायला गेली आहे. काहीतरी सांगून तिला टाळलं. तू घरी आल्यावर तुला स्पष्टच विचारणार होती. पण कालचा तुझा मूड बघून नंतर बाबांची तुला खूप आठवण आली, त्यात मी काहीच बोलले नाही. आता विचार केला बोलावं की तूच समोरून बोललीस. आईच्या आवाजात राग आणि नाराजीचा सूर होता. संध्याकडून तिला याची अपेक्षा नसावी. तिचा चेहरा उतरला होता. एका क्षणात संध्याला तिची चूक कळली. आईला तिने गृहीत धरले. सरळ नेहाचं नाव सांगून निघत होती. पण जर नेहाने कधी कॉन्टॅक्ट केले तर काय, याचा विचार तिने केला नव्हता. सुदीपच्या वागण्याच्या विचारात ती पूर्ण गुरफटून गेली होती. आई, बस इथे. आईला सोफ्यावर बसवत ती बोलली. आई, तुला असं वाटतंय का की मी काही चुकीचं करत असेन? नाही ना. म्हणूनच नेहाला मी उलट प्रश्न केला नाही की तुला तेव्हाच कॉल करून बोलावले नाही. हो आई, खरंच तू खूप समंजस आहे आणि थँक्स, माझ्यावर विश्वास ठेवलास ते. संध्या, स्पष्ट विचारते, काय झाले मला सांग. काय चालू आहे तुझ्या मनात तेही बोल. तू आताशा उदास असतेस, मला कळतंय. पण तू काही सांगितले नाहीस तर मला कसे समजेल बाळा? आई मायेने तिच्या डोक्यावर हात ठेवत बोलली. तिच्या प्रेमळ स्पर्शाने संध्याला पुन्हा भरून आले. आईपासून काय लपवायचे आणि का? तिला धीर देऊन विश्वासात घेऊन जर सांगितले तर बरं होईल का? निदान तिचा सपोर्ट राहील मला. अजून बळ येईल. तिला अंधारात ठेवून काही करणं शक्य नाही. तिला हळूहळू सांगायलाच हवे. संध्या विचारात पुन्हा हरवली. संध्या, कसला विचार करतेस? आई बोलली. आई, मी काय सांगते ते शांतपणे ऐकून घे. मला माहिती आहे तू खूप धीराची आहेस आणि तुझ्याकडे बघूनच मला बळ मिळते. जिद्द जागृत होते. संध्या माहोल बनवत होती. हो, ते कळलं. तू सांग महत्त्वाचे.
संध्यापुढे आता कुठला पर्याय नव्हता आणि लपवण्यातही काही फायदा नव्हता. तिने आईला पहिल्यापासून सांगायला सुरुवात केली. पहिल्या वेळी डॉक्टर विशाल पारेखला तिच्यासाठी भेटायला गेली होती, पण ती अगदी व्यवस्थित आहे, नॉर्मल आहे. दुसऱ्या वेळी बाबांना वर्डी सीफेसवर अटॅक आला, तिथे विशालला घेऊन गेली आणि तिथे जे धक्कादायक समजले ते सारं काही सांगितले. ते सांगताना ती खूप काळजी घेत होती. संध्याचं बोलणं संपलं, पण आईला आपली श्रवणशक्ती निकामी झाली आहे असा भास झाला. काय ऐकलं आणि मेंदूने काय ग्रहण केले याचा ताळमेळ तिला लागत नव्हता. ती फक्त फत्तरासारखी टणक झाली. चेहऱ्यावर डोळ्यात कसलेही भाव नाही. संध्याने तिच्याकडे टक लावून पाहिले आणि तशीच किचनमध्ये धावत जाऊन आईसाठी पाणी घेऊन आली. तिच्या ओठाजवळ ग्लास नेला. आई ग, पाणी पी, थोडं आधी पाणी पी. ती तिला बळेच पाणी पाजू लागली. संध्या घाबरली, पण आईने ग्लासाला तोंड लावले. थोडं थोडं पाणी प्याली. थंड पाणी पोटात गेल्याने तिच्या संवेदना ॲक्टिव्ह झाल्या. संपूर्ण ग्लास पाणी प्याली. आई, आई तू ठीक आहेस ना? म्हणून तुला काही सांगत नव्हती ग. तुला उगाच त्रास द्यायचा नाही आहे मला. तू शांत हो, मी बघते काय करायचे ते. आणि विशालही आहे माझ्यासोबत. आई प्लीज तू नको काळजी करूस. मला तू हवी आहेस. तुझा आधार मला लढण्याचं बळ देतो. संध्या रडू लागली. आईचे हात कपाळाला लावून ती स्पुंदू लागली. बाळा शांत हो, नको रडूस. आपण सुदीपला त्याच्या मनसुब्यात यशस्वी होऊ द्यायचे नाही. त्याने तुझ्या बाबांचा विश्वास तोडलाय. काळी माव फासती आहे जावई या नात्याला. सख्ख्या मुलापेक्षा त्याला जास्त भरभरून दिले, पण यांनी तर पाठीत नाही पोटात खंजीर खुपसला. आई निर्धाराने बोलत होती आणि संध्या भारावून तिच्याकडे पाहत होती. जा भेटून ये विशालला, बोल त्याच्याशी. मी आहे तुझ्याबरोबर सोना. मी त्याला विचारले आहे म्हणून सांग. सुदीपला कायमची अद्दल घडेल असे करायचे. आईच्या प्रत्येक शब्दातून संध्याला मानसिक आणि शारीरिक आधार मिळत होता. ती उठली, डोळे पुसले. आई तू नको काळजी करूस, पण मी सुदीपला सोडणार नाही आहे. त्यांनी केलेल्या गुन्ह्यांची परतफेड करून घेणार मी. मी विशालला भेटून येते. 1.5 ते 2 तास लागतील. काही वाटलं तर मला सरळ मोबाईल कॉल लाव. संध्या नव्या आत्मविश्वासाने आता भरली होती. जा, आपण यशस्वी होऊच. आईने तिला आशीर्वाद दिला. छोटा सतेज शाळेत गेला होता. संध्या तिचं आवरून बाहेर पडली. आई एकटीच राहिली मागे. ती सरळ तिच्या बेडरूममध्ये गेली, दार लावले आणि बाबांच्या तसबिरीपुढे उभी राहिली. पण स्वतःला सावरू शकली नाही आणि धाय मोकलून ती रडू लागली. क्रमश कथेचे हक्क लेखीकडे सुरक्षित. कथा कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. कथा लिखित व आवाज प्राची सोळे. जमल्यास हाईप करा, कथेला प्रेम द्या, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मनपूर्वक धन्यवाद.